कथेचं नाव आहे वटवाघळांची कथा. वटवाघूळ हा धड पक्षी नाही आणि प्राणीही नाही. शिवाय तो पक्ष्यांसारखा झाडावर घरटे बांधून राहत नाही आणि सरळही बसत नाही. उलटा लटकलेला असतो. असा विचित्रपणा त्याच्या नशिबी का बरं आला असावा, याविषयी एक दंतकथा सांगितली जाते. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा पशु म्हणजे प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये युद्ध झालं. वटवाघूळ मात्र कोणाच्याही बाजूने नव्हते. त्याने आपापसात विचार केला की आपण पंख असल्याने पक्ष्यांसारखे उडतो, तेव्हा जर युद्धात पक्षी जिंकले तर आपण त्यांच्या बाजूला जायचं आणि आपण प्राण्यांसारखे अंडी न घालता पिल्लू जन्माला घालतो, प्राण्यांसारखे आपण सस्तन प्रकारामध्ये मोडतो, म्हणून जर पशु जिंकले तर आपण त्यांच्या बाजूला जायचं. असं ठरवून ते तटस्थ राहिलेत. पशुपक्ष्यांचे अनेक दिवस युद्ध चालले, परंतु युद्धामध्ये कधी पशूंची सरशी होई तर कधी पक्ष्यांची सरशी होई. ज्यावेळी पक्षी जिवंत आहेत अशी स्थिती दिसली की वटवाघळे पक्ष्यांच्या बाजूने निघून जातात, आणि जेव्हा प्राणी जिंकतात अशी स्थिती दिसली की वटवाघळे प्राण्यांच्या बाजूने जात. त्यांच्या या दुटप्पी वागण्यामुळे व स्वार्थीपणामुळे पशुपक्षी दोघांनाही वटवाघांचा राग येईल. शेवटी दोघांनीही आपापसामध्ये समझोता करून हे युद्ध मिटवून टाकले आणि जंगलामध्ये आपली मैत्री कायम ठेवली. या युद्धात वटवाघळांनी कोणत्याही बाजूने सहकार्य केले नाही, यामुळे पशुपक्ष्यांनी वटवाघळांवर बहिष्कार घातला. त्यांना आपल्यामधून हद्दपार करून टाकले. तेव्हापासून पक्षी त्यांना झाडावर राहू देत नाहीत, आपल्यासारखे घरटे बांधू देत नाहीत, आणि जसे पक्षी फांदीवर बसतात तसे बसूनही देत नाहीत. प्राण्यांनी देखील त्यांना आपल्या कळपात सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे त्यांना तोंड दाखवण्याची लाज वाटू लागली. ते गुहेमध्ये किंवा कडेकपारीत उलटे लटकलेल्या अवस्थेत आढळतात. ते दिवसा फिरत नाहीत तर रात्री भटकतात. म्हणून म्हटले आहे, जो स्वार्थापायी मैत्री करतो पुढील जन्मी वटवाघूळ बनतो.